उद्या चैत्र अमावस्येला हा उपाय करून सर्व त्रासातून दोषातून सुटका करून घ्या. आज दर्श अमावस्या आहे, त्यालाच आपण चैत्र अमावस्या म्हणतो. अमावस्येचा कालावधी 16 एप्रिल रात्री 8:11 सुरू होत आहे आणि 17 एप्रिल सायंकाळी 5:22 समाप्त होत आहे. चैत्र महिना हा सगळ्या महिन्यांमध्ये धार्मिकरित्या खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण चैत्र नवरात्री आली, रामनवमी आली आणि हनुमान जन्मोत्सवही आला. या सगळ्या महिन्यामध्ये आपण सगळ्या देवांची सेवा केली, तेव्हा अमावस्या येते. तर हा दिवस पितरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पितरांच्या स्मरणार्थ दानधर्म करण्याचा दिवस असतो. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. आपण या महिन्यामध्ये सगळ्या देवांची सेवा करतो. आपण पितरांची सेवा केली नाही तर केलेल्या सेवेचे कधीही फळ मिळत नाही. भले तुम्ही देवाची कमी करा, गुरूंची कमी सेवा करा, पण तुमच्या पितरांची सेवा करावीच लागते. बऱ्याच स्त्रियांना असे वाटते की आमचे सासू-सासरे जिवंत आहे, पण पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो. तुमची जर 3 पिढ्या साबूत असेल, जिवंत असेल, तुम्ही अजिबात पितरांचा काहीही करू नका. तुम्ही जे जिवंत आहे त्याची सेवा करा, पण ज्यांच्या घरातले काही गेलेले आहे त्यांना तर पितरांची सेवा करावीच लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो काही अमावस्येचा काळ असतो, ह्या वेळेस आपल्याला सकाळी उठून देवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर 1 लोटा पाणी घ्यावे आणि त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करत करत सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो तर ते कुठेतरी आपल्या पितरांनाही समर्पित होते. अर्घ्य देताना जे काही खालचं पाणी आहे ते तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता. अर्घ्य देताना ते पाणी खाली सांडत आहे याला काहीही अर्थ नाही. तुम्ही खाली एखादे पात्र ठेवा आणि मग अर्घ्य द्या. नंतर ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करत असतो. हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची तुम्ही जर पूजा केली, सेवा केली तर जो काही पितृदोष आहे तर त्याचा प्रभाव लवकर कमी होण्यास मदत होते. ज्यांना खरंच प्रखर पितृदोष असेल त्यांनी खरंच 40 दिवस लगातार पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचं. त्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकायचे, काळे तीळ टाकायचे आणि पाणी अर्पण करायचं. पाणी अर्पण करताना प्रदक्षिणा मारायच्या किंवा प्रदक्षिणा मारता मारता पाणी अर्पण करायचं. ओम पितृभ्ये नमः किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही ते जल अर्पण करू शकता. 40 दिवसाची ही सेवा आहे. मासिक धर्म असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही, तेवढ्या 4-5 दिवस त्यानंतर तुम्ही करू शकता. तुम्ही हे संध्याकाळीही करू शकता किंवा सकाळीही करू शकता. तर अमावस्येच्या दिवशी सकाळी 1 लोटा जल घ्या आणि त्यामध्ये 1 चमचाभर दूध टाका, तीळ टाका आणि पितरांच्या समर्पित त्या पिंपळाच्या वृक्षाला ते जल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे, माझे हे कोणी गेलेले आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभू दे, त्यांना सद्गती दे. हा उपाय रोज करणे शक्य नसेल तर आपण अमावस्येच्या दिवशी करू शकता. अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे. तुमच्या घरामध्ये एखादा काम करणारा व्यक्ती असेल, तुम्ही एखादे यथाशक्ती दान करू शकता. तेही करू शकत नसेल तर तुम्ही त्याला चहा तरी द्यावे, काही ना काही त्याला दान करावे. जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी खाऊ घालत असाल तर अर्थातच ते तुमचे जे कोणी पूर्वज गेलेली व्यक्ती आहेत ते सगळे बघत असतात. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. पितरांची विधी करण्याचा जो काही मुख्य काळ असतो तो 10 ते 2च्या दरम्यानमध्ये, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो. 10 ते 12च्या आत केले तरी ही सेवा किंवा हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, भात शिजवायचा आहे. त्या भातामध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचे नाही. तुम्हाला तो भात आणि शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना तो वाटीभर होईल एवढा तो घ्या. तुम्हाला शिजवायचा आहे. तुम्ही तो तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ करत आहे, त्यामुळे तुम्ही जेवढाही भात शिजवायला टाकला आहे तेवढा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला तूप टाकायचे.
दही टाकायचे आणि त्यावर काळे तीळ टाकायचे आहेत. पितरांच्या स्मरणार्थ आपण कुठलीही वस्तू दान करत असतो, नैवेद्य दाखवत असतो किंवा एखाद्या गोरगरिबाला एखादी कुठलीही वस्तू दान करत असाल, त्याच्यामध्ये ते काळे तीळ टाकायचे असतात. काळ्या तिळाला खूप जास्त महत्त्व असते आणि तुम्हाला तुमच्या घराच्या गच्चीवर ठेवा किंवा गॅलरीत ठेवा किंवा खिडकीत ठेवा. कावळ्यांनी खाल्ले तर अतिशय उत्तम. जर कावळ्यांनी नाही खाल्ले तर कुठलाही जीवजंतू, प्राणी, पक्षी येऊन तो आवर्जून खाईल. त्याचप्रमाणे थोडेसे पाणीही ठेवा. वैशाख महिना सुरू होणार आहे. अंगाची लाई झालेली असते. आपल्याला जेवढी पाण्याची गरज असते तेवढीच आपल्या पितरांनाही असते. एखादा जीवजंतू जेव्हा ते पाणी पीत असतात, नक्कीच आपले जे कोणी पूर्वज दिवंगत गेलेले आहेत त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. खरं तर हे आपण रोज करायला पाहिजे. तर आपल्या घराच्या बाहेर पाणी ठेवले पाहिजे. पशुपक्ष्यांना खायला टाकले पाहिजे. त्याला आपण पंचमहायज्ञ म्हणतो. ते करणं शक्य नसेल तर अमावास्याला हा उपाय करावा. चैत्र अमावास्याला आपण दर्श अमावास्या असेही म्हणतो. ह्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. आपण सगळ्या देवी देवतांची सेवा केली असते तर पितरांना विसरून चालणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर दर अमावास्याला आपण करत असतो नारळाचा उतारा. तोही तुम्ही करू शकता. 5 अमावास्या तो नारळाचा उपाय तुम्ही करून बघा. घरामध्ये किती फरक पडतो. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असेल तर त्यावर तुम्हाला उतारा करता येणार नाही. तुम्ही नारळाऐवजी पिवळ्या मोहरीचाही उतारा करू शकता. नारळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती असते. महिन्यातून 1 नारळ तुम्ही करू शकता. तुमच्याकडे एखादी आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, तुम्ही त्यांना फक्त मोहरीचा उपाय केला तरीही हरकत नाही. नारळाचा उतारा करताना नारळाची शेंडा समोर असावा. त्या नारळावर तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. 7 आणि 7 वेळेस ते नारळ तुमच्या घरावरून उतरावा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ते नारळ तुम्ही कचरा पेटीमध्ये टाकू शकता, एखाद्या मोकळ्या जागी टाकू शकता. कोणी ओलांडून जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आपण उतारा करताना कोणाचंही नुकसान होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणून उतारा करताना, सेवा करताना कोणाला त्रास होणार नाही एवढ्या आपल्याला जपायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांवरही उतारा करू शकता. मुलं खूप हट्टी आहेत, खूप तापट आहेत, ते ऐकत नाही. त्यांना 5 अमावास्या पिवळी मोहरी घ्यावी. त्या मोहरीमध्ये तांत्रिक शक्ती असते. जे काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहे, कुठलीही बाधा असेल ते खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. फक्त उतारा केल्यावर आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक पठण तुम्हाला करायचे आहे. पिवळी मोहरी हातात घेऊन घरामध्ये जी रक्षा असेल ती हातामध्ये घेऊन कालभैरव अष्टक आणि वल्गा सुक्तम एकदा म्हणावे आणि कालभैरव अष्टकम 11 वेळा म्हणायचा प्रयत्न करावा. अतिशय प्रभावी सेवा आहे. घरात जर वारंवार भांडणे होत असेल, नवरा बायकोमध्ये पटत नसेल, कुठलाही दोष असेल, काहीतरी दोषाचे कारण असतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये बाधा येते, एक नकारात्मकता येते, घरात कटकटी होतात. जेव्हा तुम्ही दर अमावास्येला कालभैरव अष्टकम म्हणून जी काही पिवळी मोहरी आहे ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, संडास बाथरूम सोडून टाकायची आहे. तुम्ही भाड्याच्या घरात हे करू शकता, फक्त उतारा करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.